नमस्कार. AVP मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. गाव तिथं AVP अंतर्गत आम्ही पोचलो वरखेड या गावामध्ये. शेगावलगत असलेले हे गाव. गावामध्ये शाळा आणि ग्रामपंचायत कार्यालय आहे. गावाच्या सुरुवातीलाच आम्ही गावामध्ये पोचलो असता आम्हाला आढळून आले की गावामध्ये रस्त्यांची आणि नाल्यांची आवश्यकता आहे. सांडपाण्याचा प्रश्न जसाचा तसाच आहे. काही रस्ते झाले आहेत तर काही नाल्यासुद्धा झालेल्या आहेत, पण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नाल्यांची आणि रस्त्याची आवश्यकता आहे. गावामध्ये भव्यदिव्य शिवाजी महाराजांचे स्मारक आहे. रस्त्यांचे कामं अपूर्ण आहेत. यावेळी काही नागरिकांना सुद्धा आम्ही भेटलो. बघूया त्यांचे सुद्धा काय प्रतिक्रिया सविस्तर. नमस्कार. AVP मराठी न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. आम्ही शेगाव तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये जाऊन ग्रामीण भागातली काय समस्या आहे व त्यातला एक छोटासा समस्याचा भाग शासनापुढे मांडण्याचा प्रयत्न करत आहे, जेणेकरून तेथील जनतेला त्याचा लाभ मिळावा. तर आज आपण शेगाव तालुक्यातील वरखेड या ग्रामपंचायतीमध्ये आलेलो आहे. यामध्ये येथील ग्रामस्थ आपल्यासोबत आहे, तर त्यांना आपण विचारूया की येथील काही समस्या आपल्याला जाणून घ्यायच्या आहे. ग्रामीणमध्ये शासनाच्या विविध योजनेचा लाभ आपल्याला मिळतो का? तसं पाहिलं तर गावात काही एवढा लाभ तर मिळत नाही. आणि जे गावात रस्ते, नाल्या, पाणी, खारपानपट्टा, शहराचं प्रमाण खूप जास्त आहे गावात. आणि तसंच केलं तर गावात लाईट वगैरे कधी कधी नियमित लागत नाही. आपल्या ग्रामीण भागामध्ये आरोग्य केंद्र आहे का? नाही, आरोग्य केंद्रच नाही आहे. जवळपास खेळला आहे. म्हणजे इथचं आरोग्य केंद्र जवळपास खेळला आहे, म्हणजे दोन्ही मिळून एक आहे. धन्यवाद. तरी इथं डॉक्टरची विजिट वगैरे होते का? तिथे काही माहिती नाही सर, पण तपासणी बाळ वगैरे डोस वगैरे त्यावेळेस येतात. नाही, तो भाग वेगळा झाला. पण आरोग्य हो सर, आरोग्य शिबिर वगैरे तुमच्या इथे होतात का? डॉक्टर ग्रामपंचायत मध्ये आपला ग्रामसेवक यांची कारकीर्द कशी आहे? याची कामाची पद्धत कशी आहे? वगैरे आतापर्यंत तर 2-3 ग्रामसेवक बदलले आहेत. तर काम किती म्हणतात तर माझ्या शेवटचा हप्ता 2 वर्षाला घर बांधून रेडी आहे, संडास बाथरूम सर्व रेडी आहे. माझ्या शेवटचा हप्त्यापर्यंत 2-3 वेळ काढून दिले. माझा हप्ता काही त्यांनी अजून ग्रामसेवक किती हजर असतात का? हजार का एक दिवस येतात ना हप्त्यातून, गुरुवार की गुरुवार येतात. हो. आणखीन मोठी समस्या ज्या तुमच्या गावासाठी आवश्यक आहे? गावातील समस्या म्हटलं म्हणजे आता हा रोड आहे. हा रोड, हा शेतीमध्ये पांढर रस्ते किंवा शेती रस्ते याची तर फुल जरूरत आहे, पण ते होतील तरच ना. शेती रस्त्याची तर सक्त जरूरत आहे. शेती रस्त्याची, पांढरण रस्त्याची सक्त जरूरत आहे. कारण की ते जर झाले तर लोकांना माल आणायला सोपी पडीन, बागायतदाराला सोपी पडीन, जाण्या येण्यासाठी सोपी पडीन. ते सर्वात महत्वाची बाब आहे शेती रस्त्याची, आणि त्याच्याकडे तर शासनानं पहिले लक्ष दिलं पाहिजे. कारण सर्वात महत्वाचं इथं पिण्याच्या पाण्याची काय योजना घ्यायला, काय उपाय आहे? पिण्याच्या पाण्याची योजना ग्रामपंचायतचा आरो आहे. ग्रामपंचायतचे नळ सुद्धा आहेत सर्वसाधारण, म्हणजे जनरल आरो पण आहे. आणि एक प्रायव्हेट आरो आहे. ती पण सुविधा पाण्याची चांगली आहे. पाण्याची काही समस्या नाही. आपल्या मतदारसंघातले जे आमदार आहेत त्यांनी निवडून आल्यापासून मागच्या 10 वर्षापासून इथे किती वेळा व्हिजिट दिलेली आहे? इथल्या किती वेळा समस्या जाणून घेतलेल्या आहेत? व्हिजिट बरेच वेळा दिलेली आहे. वर्षातून 1-2 वेळ येतात असते, पण आता काही समस्या होतात, काही होत नाही. नाही, रस्त्याची प्रामुख्याने त्यांच्याकडेच होता. जो रस्ता आम्ही गावाचा जो सर्वे केला तर काही ठिकाणी रस्ते झालेले आहेत, काही ठिकाणी झालेले नाही आहेत. बरोबर, हा झालेलाच नाही आहे ना. मग हा झालेलाच नाही. अहिल्याबाई होळकर चौक ते शिवाजी चौक हा रस्ता झालेलाच आहे, पण अजून झालेला नाही. मंजूर झालेला आहे, उद्घाटन झालेलं आहे, पण अजून झालेलं आहे. उद्घाटन झालेलं आहे. हे काय बोर्डच आहे ना, 2023 पासून 23.